नमस्कार, आपण पाहताय झी 24 तास एडिटर्स पंच हा एक नवीन आणि विशेष कार्यक्रम घेऊन आम्ही झी 24 तासवरती आलोय। निवडणुकांचा सीझन आहे। निवडणुकांमध्ये रोज वेगवेगळ्या बातम्या घडतायत, अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडतायत। त्या सगळ्यांचा पंचनामा करण्यासाठी आम्ही हा विशेष कार्यक्रम घेऊन आलो। 5 मिनिटात आम्ही 5 मुद्द्यांमध्ये तुम्हाला समजून सांगणार आहोत या एडिटर्स पंच कार्यक्रमामध्ये एका आजच्या महत्त्वाच्या बातमीचं विश्लेषण। सगळ्यात पहिले आजची बातमी पहिला आम्ही सुरुवात करणार आहोत ज्या बातमीने, ती बातमी आहे राज ठाकरे यांच्याबद्दलची। राज ठाकरे यांनी आपल्या सभांचा धडाका सुरू केलेला आहे। या सभांच्या दरम्यान राज ठाकरे नक्की कोणाला टार्गेट करतील, राजगर्जना असं अनेक सभांना म्हटलं जातं। या राजगर्जनेमध्ये त्यांच्या निशाण्यावरती कोण असेल असे अनेक तर्कवितर्क लावले जात होते, पण ज्या प्रकारच्या घडामोडी गेल्या काही दिवसांमध्ये घडत होतात त्याच्यावरनं एक पुसटचा अंदाज तर नक्कीच आला होता की राज ठाकरे यांच्या निशाण्यावरती जास्त कोण असणार आहे। अर्थात काल राज ठाकरे यांनी डोंबिवली आणि ठाणे इथं 2 सभा घेतल्या। तर त्यांच्या पहिल्या सभेमध्ये राज ठाकरे यांनी त्याची हिंट दिली, पण ठाण्यामधल्या सभेमध्ये आणि डोंबिवलीच्या सभेमध्ये त्यांनी एक स्टेटमेंट केलं होतं, जे होतं शिवसेनेच्या नावाबद्दल, शिवसेनेच्या निशाणीबद्दल। महाराष्ट्रात 2022ला जो सत्ता संघर्ष झाला, ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झालं, त्या सत्तांतरानंतर शिवसेना हे नाव, शिवसेनेचं चिन्ह हे उद्धव ठाकरेंकडून गेलं आणि ते एकनाथ शिंदे यांना मिळालं। त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत सुद्धा तेच झालं। हे बोलत असताना राज ठाकरे यांनी एक विधान केलं। त्यांचं विधान होतं की शिवसेनेचा धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव ही बाळासाहेब ठाकरे यांची प्रॉपर्टी आहे, त्याच्यावरती इतर कोणीही हक्क सांगू शकत नाही। एक प्रकारे कुठेतरी ज्या प्रकारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षानं जो प्रचार केला होता, गेल्या काही दिवसांपासून एक नरेटिव्ह केला होता की आमचा पक्ष चोरला गेला, आमचा पक्ष आमच्यापासून हिसकावून घेतला गेला, त्याच नरेटिव्हची कुठेतरी राज ठाकरे एक प्रकारे रिओढताना दिसली। पण राज ठाकरे यांचं हे विधान आहे, राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत पण नाहीत, अधिकृतरित्या महाविकास आघाडीसोबत नाहीत किंवा महायुतीसोबत सुद्धा राज ठाकरे नाही। त्यामुळे राज ठाकरेंच्या विधानाचा नक्की अर्थ काय काढायचा याचे 5 मुद्दे आम्ही काढलेत। थोडक्यात त्याचं विश्लेषण करण्यासाठी सुरुवात करूया या आजच्या विश्लेषणाला। सगळ्यात पहिला मुद्दा जो राज ठाकरेंनी या राज ठाकरे विधानाचा काढला जाऊ शकतो, सगळ्यात पहिला जो त्याचा अर्थ काढला जाऊ शकतो की बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे आपणच वारस आहोत, हे कुठेतरी राज ठाकरे यांचं या विधानातून सांगण्याचा प्रयत्न आहे। आता हे कसं, सगळ्यात पहिले राज ठाकरे यांनी हे विधान करत असताना राज ठाकरेंनी आपणच बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे वारस आहोत, ज्या प्रकारे शिवसेनेसोबत ज्या घटना घडलेल्या आहेत त्या घटनेनंतर शिवसेनेची 2 शकलं पडली। ही शकलं पडत असताना शिवसेना हे नाव 2 ठिकाणी विभागलं गेलं। शिवसेनेत हे होणारं पहिलं बंड नव्हतं, पण हे असं पहिलं बंड होतं ज्या बंडामध्ये शिवसेनेच्या नावाबद्दल प्रश्नचिन्ह झालं, वाद कोर्टात गेला। त्यामुळे आपल्या स्वार्थासाठी, आपल्या राजकीय स्वार्थासाठी कोणीतरी हे करवतं आहे आणि त्याच्यातूनच आपला राजकीय स्वार्थ साधला जातोय। पण सगळ्यात मोठा फटका कोणाला बसतोय तर तो शिवसेना या 4 अक्षरी नावांना। त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंनी ज्या विचारांनी शिवसेना केली होती त्या विचारांचे वारसदार, जे शिंदे म्हणत असतात की मी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा वारसदार आहे, उद्धव ठाकरे सांगतात की बाळासाहेबांचा वारसा आम्ही पुढे चालवतोय, त्यामुळे तुम्ही दोघंही नसून याचा बाळासाहेबांच्या राजकीय विचारांचा वारसा मी चालवतोय। मग ती बाळासाहेबांची मराठीची भूमिका असेल किंवा बाळासाहेब ठाकरेंची हिंदुत्वाची भूमिका असेल, ती आपण पुढे चालवतोय, हे कुठेतरी या निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांना प्रकर्षाने जाणीव करून द्यायचं आहे। आणि जो पुढचा मुद्दा आहे तो याशी संबंधित आहे, त्या मुद्द्याकडे आता मी वळतो। दुसरा मुद्दा जो राज ठाकरेंना या माध्यमातून सांगायचा आहे तो म्हणजे नवा वाटेकरी आणि नवी भूमिका। आता नवा वाटेकरी म्हणजे काय, शिवसेना या पक्षात जसं मी म्हटलं आधी अनेकदा बंड झाली असली तरी कुठलंही बंड असं नव्हतं की ज्या बंडामुळे थेट पक्षावरती, पक्ष संघटनेवरती, पक्षाच्या नावावरती परिणाम झाला। एकनाथ शिंदे यांची शिवसेना, म्हणजे त्यांच्याकडे आता अधिकृत नाव आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना, यांना इंग्रजीत जसं आपण ऑफशूट म्हणतो, या तिन्ही संघटना या मूळ शिवसेना या मातृ संघटनेतून तयार झालेल्या आहेत। आता शिवसेनेचे विचार 2 पक्षांमध्ये विभागले गेले असतानाच ऑलरेडी मनसे होती तिथे, त्यामुळे शिवसेना हा मराठी आणि हिंदुत्वाचा विचार मांडणाऱ्या या एका ऑर्गनायझेशनची 3 शकलं झाली आहेत। त्या 3 वाटेकरी त्याच मतांमध्ये झालेल्या आहेत। राज ठाकरेंसोबत अनेक मतदार शिवसेनेचे गेले, त्यानंतर आता जे मतदार उद्धव ठाकरेंकडे होते त्याच्यातही एक प्रकारे विभागणी झालेली आहे। त्यामुळे हे 3 वाटेकरी झालेले आहेत। त्यामुळे या 3 वाटेकऱ्यांमध्ये आपण कसे ओरिजिनल शिवसेनेचे विचार पुढे नेत आहोत, ही भूमिका नव्याने राज ठाकरे इथे मांडताना दिसतात। त्यामुळे त्यांच्या निशाण्यावरती फक्त उद्धव ठाकरेच नाहीत तर एकनाथ शिंदे सुद्धा आहेत। त्यामुळे दोघांनीही कशा प्रकारे शिवसेना या मूळ संघटनेला कसा त्यांच्या भूमिकेमुळे धक्का लागलेला आहे हे दाखवण्याचं काम राज ठाकरे याच्यातून करतात। त्यामुळे या नव्या वाटेकरीमुळे कुठेतरी राज ठाकरेंची देखील अडचण होते, त्यांच्या मतांच्या टक्क्यामध्ये सुद्धा फरक पडू शकतो किंवा त्यांना जो नवीन वोटर आपल्याला जोडायचा आहे त्याच्यात फरक पडू शकतो। म्हणून राज ठाकरेंनी या नव्या वाटेकरीमुळे ही भूमिका घेतली, ज्याच्यात त्यांच्या निशाणावरती फक्त यावेळेस उद्धव ठाकरे नाहीत तर एकनाथ शिंदे सुद्धा। बरं, हे महत्त्वाचं काय, कारण जेव्हापासून शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून राज ठाकरे आणि त्यांच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची सलगी आपल्याला बघायला मिळाली होती। अनेकदा शिंदे
राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी आले होते. राज ठाकरे अनेकदा वर्षावरती गेले. यातल्या अनेक बैठका जरी अधिकृत असल्या, त्यांच्यासाठी एक पक्षाच्या नेत्यात आणि मुख्यमंत्र्यांमधल्या भेटी असल्या, तरीसुद्धा अनेकांना वाटत होतं की आगामी काळातल्या निवडणुकांचं कुठेतरी याच्यामध्ये एक हिंट आहे असं अनेकांना वाटत होतं. पण तसं असताना ऐन निवडणुकीच्या तोंडावर मात्र निवडणुकीचा प्रचार सुरू होताना राज ठाकरे यांना थेट त्यांनी शिंदेंना फैलावरती घेतलं. तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा जो या स्टेटमेंटमधून दिसून येतो तो भाजपशी राज ठाकरे हे नव्याने जवळीक करू बघतायत. बरं, ही चर्चा पहिल्यांदा होत नाही. 2009ला जेव्हा राज ठाकरेंचे 13 आमदार होते, तेव्हाही 2011-12च्या सुमारास जेव्हा राज ठाकरे हे गुजरात दौऱ्यावरती गेले होते, नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत अशी भूमिका त्यांनी मांडली होती. त्याच्यानंतर अनेकांनी असा कयास मांडला होता की राज ठाकरे हे भाजपसोबत जातील, पण 14ला तशी युती झाली नाही. शिवसेना या आपल्या मित्रपक्षासोबतच लोकसभेच्या निवडणुका लढवल्या गेल्या, विधानसभेत ते वेगळे झाले. तेव्हा राज ठाकरे आणि शिवसेना एकत्र येणार अशी तेव्हा चिन्ह होती. असं झालं नाही. पण त्यानंतर राज ठाकरे यांचा भाजपपासून दूर जाण्याचा प्रवास सुरू झाला. 2019च्या निवडणुकांच्या आधी तर लाव रे तो व्हिडिओ हा त्यांनी सुरू केलेलं त्यांचं अभियान प्रचंड गाजलं. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना देशाच्या राजकीय पटलावरून हटवायला पाहिजे इतकी टोकाची भूमिका राज ठाकरेंनी घेतली होती. पण नंतर पुन्हा व्यापक हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेत राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपशी जवळीक साधलेली आहे. ही निवडणूक भाजपसाठी खूप महत्त्वाची आहे महाराष्ट्रात, कारण आता आपल्या पारंपरिक मित्र असलेल्या शिवसेनेच्या एका भागासोबत त्यांच्या जी विभागणी झाली त्याच्यातला एक भाग हा भाजपसोबत आहे. पण तरीसुद्धा भाजपकडे जाण्याची किंवा एक मोठ्या राजकीय पक्षासोबत एका राष्ट्रीय पक्षासोबत जाण्याची पॉलिटिकल अलाइनमेंट करण्याची ही संधी आहे. आणि त्यामुळे या निमित्ताने राज ठाकरे यांनी ती नव्याने पुन्हा जवळीक साधायचा प्रयत्न या निमित्ताने केला. आणि त्याची सगळ्यात पहिली चुणूक त्यांनी दिली होती ती नुकत्याच एका कार्यक्रमात राज ठाकरे म्हणाले होते की आमच्या पाठिंब्याने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील. आता ही आपण भाजपशी जवळीक सुद्धा म्हणू शकतो किंवा त्याला आपण देवेंद्र फडणवीस यांच्याशी सुद्धा जवळीक म्हणू शकतो. या निवडणुकीमध्ये आपल्या एकाचे 2 किंवा 2चे 4 किंवा 4चे आणखी किती आमदार होतात ही आपल्याला आपल्या कार्यकर्त्यांना हा एक कॉन्फिडन्स द्यायचा आहे. त्याच्यातून आपण एका मोठ्या पक्षासोबत आहोत. निवडणुकांचं राजकारण सध्या हे युती आणि आघाड्यांचं आहे. त्यामुळे याच्यात आपल्यासोबत एक मोठा मित्रपक्ष दाखवण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे आणि याच्यातूनच त्यांनी भाजपशी नव्याने जवळीक केलेली आहे. चौथा आजचा मुद्दा जो आपला आहे एडिटर्स पंचमधला तो कुठला आहे की यांच्या राज ठाकरेंच्या विधानाचा काय अर्थ निघतो तो म्हणजे एकनाथ शिंदे यांना त्यांनी संदेश देण्याचा इथे प्रयत्न केला. त्याची अनेक कारणं खरं तर आहेत. एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध शिवसेनेने ज्या प्रकारे राळ उठवली विशेष करून मराठी मतदारांमध्ये की शिवसेनेचा धनुष्यबाण चोरला गेला, शिवसेनेचं पक्षचिन्ह चोरलं गेलं, हा जो त्यांनी एक नॅरेटिव्ह उभा केला होता त्याला थेट राज ठाकरे जेव्हा चॅलेंज करतात त्याचा अर्थ हाही होतो की राज ठाकरे शिवसेनेचा जो पारंपरिक मतदार जो कदाचित उद्धव ठाकरेंसोबत राहिला त्याला सुद्धा कसं आपल्याकडे खेचता येईल हा एक राज ठाकरेंचा प्रयत्न आहे. पण हे करत असतानाच अमित ठाकरे यांच्या विरुद्ध माहीममध्ये शिंदेंनी उमेदवार देणं हे कुठेतरी राज ठाकरे यांना पटलेलं रुचलेलं दिसत नाही. राज ठाकरे यांनी तर सदा सरवणकर यांना भेटायला नकार दिला. सगळ्यात जास्ती राग कुठला जर राज ठाकरेंना कदाचित असावा तर तो अमित ठाकरे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सदा सरवणकर यांना एबी फॉर्म दिला जाणं हे कुठेतरी राज ठाकरे यांना खटकलेलं आहे. आपला मुलगा पहिल्यांदाच निवडणुकीच्या राजकारणाच्या रिंगणात असताना कुठेतरी एक प्रकारे अपशकून झाला आहे आणि शिंदे ते थांबवण्यात अपयशी ठरलेत किंवा शिंदेंना कदाचित ते थांबवायचं नव्हतं. भाजपचे अनेक नेते म्हणत होते की हे थांबवायला हवं, आपण तिथे अमित ठाकरेंना पाठिंबा द्यावा, प्रसाद लाड यांच्यासारखे नेते असतील किंवा इतर काही नेते जेव्हा म्हणत आहेत की आपण इथे इथे अमित ठाकरेंच्या मागे उभं राहायला हवं. पण दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचा उमेदवार सदा सरवणकर हे तिथे उमेदवार ते ठाम होते. त्यामुळे एकनाथ शिंदेंना देखील हा मेसेज आहे की आगामी प्रचार काळामध्ये राज ठाकरे आपल्या भाषणातून एकनाथ शिंदेंवरती आपला हल्लाबोल हा चढता आलेखात असणार आहे. येणाऱ्या काळात कदाचित कालच्या पेक्षाही तिखट आणि टिपिकल ठाकरे शैलीने राज ठाकरे आपल्याला शिंदेंवरती टीका करताना दिसले तर फार आश्चर्य वाटायला नको. पाचवा आणि शेवटचा मुद्दा तो आहे राजकीय पुनर्बांधणीचा आहे. 4ही मुद्द्यांना आपण बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो कुठे आहे तर तो आहे मनसेच्या राजकीय पुनर्बांधणीचा. याच्यामध्ये पक्ष संघटनेची पुनर्बांधणी आहे. कुठेतरी फेन सिटिंग जो मतदार आहे, जो कुंपणावरचा मतदार आहे, जो शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये कन्फ्युज्ड आहे, त्याला आपल्याकडे खेचून कुठेतरी संघटना मजबूत करता येईल का? जो मी पहिल्या मुद्द्यात सांगितलं होतं की बाळासाहेबांच्या विचारांचे आपण वारस आहोत हे दाखवत असताना हा सगळा मतदार आपल्याकडे कसा खेचता येईल, त्याच्यातून संघटनेची कशी पुनर्बांधणी करता येईल ह्याचा राज ठाकरेंचा प्रयत्न. कारण ही निवडणूक राज ठाकरेंसाठी खूप महत्त्वाची आहे. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातली खरं तर गेल्या काही दशकांमधली सगळ्यात महत्त्वाची निवडणूक आहे, सगळ्यात इंटरेस्टिंग अशी निवडणूक आहे. ह्याच्यामध्ये राज ठाकरेंना गेल्या 2 निवडणुकांमध्ये मिळालेलं अपयश आणि त्यांना कुठेतरी त्या अपयशाला पुसून काढण्यासाठी ही राजकीय पुनर्बांधणी करताना एक भूमिका, 2 नवे मित्र
नवीन राजकीय पॉलिटिकल रिअलाइनमेंट या सगळ्या गोष्टींना एकत्र करून राज ठाकरे यांना ही पुनर्बांधणी करायची आणि हाच त्यांच्या विधानाचा अर्थ आहे, ज्याची आपल्याला काल एक चुणूक दिसली. राज ठाकरे यांचं विधान जे होतं की शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या धनुष्यबाणा चिन्हावरती कोणाचा अधिकार नाही, तो त्यांचीच प्रॉपर्टी आहे, हे म्हणत असताना राज ठाकरेंनी कुठेतरी एक फार मोठी व्यापक भूमिका मांडलेली आहे. आगामी काळात या गोष्टीचे राजकीय पडसाद आपल्याला उमटताना नक्कीच दिसणार आहेत. एडिटर्स पंचमध्ये आज आपण इथेच थांबूया. उद्या संध्याकाळी पुन्हा 9 वाजता रोज संध्याकाळी मी तुम्हाला भेटणारच आहे. एडिटर्स पंचमध्ये तुम्हाला त्या दिवसाच्या बातमीचं विश्लेषण करण्यासाठी 5 मुद्दे 5 मिनिटात या पंचमध्ये मी तुम्हाला समजून सांगणार आहे. तुम्ही बघत राहा झी 24 तासवरती एडिटर्स पंच.